नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत 150 मतदारसंघात गडबडी केलेल्या आहेत। बारामती मतदारसंघामधूनही अजित पवारांचा 20,000 मतांनी पराभव झाल्याचं मोठं विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी केलंय। तसंच अजित पवार यांचे 13, एकनाथ शिंदे आणि भाजपचे 107 उमेदवार निवडून आले आहेत असंही ते म्हणाले। जी निवडणूक घेतलेली आहे या सरकारने, त्यामध्ये जवळजवळ 150 मतदारसंघामध्ये यांनी गडबडी केलेल्या आहेत। यांचे मतदारसंघ किती आलेले आहेत पूर्ण सखोल माहिती काढल्यानंतर अजितदादा सुद्धा या मतदारसंघामध्ये 20,000 मतांनी पराभूत। जवळजवळ अजितदादांनी त्यामध्ये 1,80,000 जी मतं पडलेली आहेत त्यापैकी 1/3 म्हणजे 2/1 असं प्रोपोर्शन तिथं सुद्धा लावलेलं होतं। त्यामुळं योगेंद्र दादांची मतं 80,000 अधिक 7 अशी 41 आहेत आणि त्यांच्यामधली 81 मधली त्या ठिकाणी 60 वजा होतात, 21 वरती अजितदादा सुद्धा राहतात। अजितदादाचे फक्त 12 आमदार या ठिकाणी या राज्यामध्ये निवडून आलेले आहेत। त्यानंतर एकनाथ शिंदेचे फक्त 18 आमदार निवडून आलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे 77 आमदार अशी मिळून सगळी मिळून संख्या त्यांची 107 आहे आणि 2-3 अपक्ष आहेत, अशी 110 फक्त संख्या आहे।